नमस्कार मित्रांनो, मला आज व्यक्त होताना मनापासून आनंद होतोय. कारण सातारा तालुका जिल्हा इथे निंबगोवे नावाचं एक गाव आहे. 3,000 लोकसंख्या असलेल्या या गावामध्ये नदीच्या पात्राच्या मधोमध 600 वर्षापूर्वीचं श्री कोटेश्वर मंदिर आहे. आणि 600 वर्षापासून ते अनेक महापुरांना तोंड देत आणि पाण्याच्या प्रवाहात अखंडपणे उभा आहे. कोणताही त्याला धोका निर्माण झालेला नाही. यावरूनच आपल्या भारतीय संस्कृतीची कला आणि एकूणच स्थापत्यशास्त्र आपल्या लक्षात येतं. आणि 600 वर्षाची परंपरा असलेल्या या मंदिरात मला व्यक्त होता आलं. खरंच कोटेश्वर मंदिरातील सर्व संयोजकांचं, आयोजकांचं मानावं तेवढं आभार आहे. इतके विचारानं संपन्न असलेले लोक समोर बसून ऐकणं हे माझ्या दृष्टीनं खूप अभिमानाचं आणि समाधानाचं होतं. खूप धन्यवाद. होऊ शकतो ते काय म्हणायचे की पुस्तकाला कधी पुस्तक म्हणायचं नाही. त्याला नाव आहे का नाही? माणसाला आपण म्हणतो का माणूस आलाय, काका आलाय म्हणतो का नाही? तसं पुस्तकाचं नाव घ्याच. मग वडील आमचं सांगलीला होतं ITI आणि तिथं लायब्ररी तिने जॉईन केली. त्यामुळे घरामध्ये श्रीमान योगी, उल्का, अश्रू, क्रौंचवध सगळे पुस्तक. मग वडील आमचं म्हणायचं आमच्या आईला क्रौंचवध कुठं आहे, ययाती कुठं आहे, अमृतवेल कुठं आहे, आणि ते आमच्या कानावर पडायचं. मग मी लायब्ररी जॉईन केली आणि पुस्तक घेऊन गावातनं फक्त येत जात होतो. गावात 30,000 लोकसंख्या आहे बरं का. या गावची 3,000 आहे, आमच्या गावची 30,000 लोकसंख्या आहे. 30,000 लोकसंख्येच्या गावामध्ये मी पुस्तक घेऊन लायब्ररीत जातोय येतोय हे फक्त 2 वर्ष गावानं बघितलं. ह्याच्यावर अंदाज बांधला की मी किती वाचलंय कोणी बघितलं का? माझी कोणी तोंडी परीक्षा माणसांना वाटलं की हा हुशार आहे, विद्वान आहे. मग मी गेलो की माणसं म्हणायला लागली की झालं या तुम्ही जरा बोला. मग अनायशी मला बोला या. बोलत 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 आज बोलायला लागलो. म्हणजे काय होतं की आपण जर चांगल्या पद्धतीचं प्रेझेंटेशन केलं, चांगल्या पद्धतीने समजा. सर म्हणलं मी शिक्षक आहे, लगेच मी त्यांच्या हातात हात दिला. सरांच्या किती जवळ गेलो, किती नातं झालं आमचं. एका मिनिटात त्यांची आयडेंटिटी हे जर म्हणत ठेका घेतोय आणि पाणी आटायची वाट बघतोय मी यांच्याजवळ थांबला असतो का? म्हणजे ते काय चुकीचं आहे असं मी म्हणत नाही, पण माझं नातं कुणाशी जुळणार आहे? जुनं आम्ही कितीतरी वर्षाचे मित्र असल्यासारखं वागलो का नाही 10 मिनिटात का? यांची आयडेंटिटी काय आहे? तर हे शिक्षक आहे.